नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलंय ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की सारंग ओवीला सांगत असतो की हे बघ ओवी बाळा, आता आपण आतमध्ये जाऊयात, पण आज जर तुला कोणी विचारलं ना की तुझी आई कुठे आहे, तर तू सांगायचं की सुशीला काकूच तुझ्या आई आहेत. आणि हे ऐकून ओवीला आश्चर्य वाटतं. ती म्हणते की अरे बाबा, हे काय बोलतोयस तू? सुशीला काकू माझ्या काकू आहेत ना, मग त्या माझ्या आई आहेत असं मी खोटं का सांगू? आणि त्यावेळी सारंग म्हणतो की ओवी, मला माहिती आहे, मीच तुला शिकवलं आहे की कधीही खोटं बोलायचं नाही, पण कधी कधी ना दुसऱ्याच्या भल्यासाठी आपल्याला छोटंसं खोटं बोलावं लागतं. त्यामुळे तू प्लीज आतमध्ये जर कोणी तुला विचारलं ना की तुझी आई कुठे आहे, तर तू सुशीला वहिनींकडेच बोट दाखव, सगळ्यांना असंच सांग की त्याच तुझ्या आई आहेत. आणि त्यावर मग ओवीसुद्धा नाईलाजाने हो म्हणते. सारंग तिला पुन्हा एकदा बजावतो की आतमध्ये गेल्यावर तू सुशीला वहिनींना आई अशी हाक मार, नाहीतर उगाचच नेहमीप्रमाणे काकू म्हणशील. तर ओवी म्हणते नाही रे बाबा, ठेवेल मी लक्षात. आणि मग त्यानंतर ते तिघेजण आतमध्ये जायला निघतात, परंतु सुशीला आणि सारंग दोघेही घाबरलेले असतात. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की बबलू गुरुकुलमध्ये आलेला असतो आणि त्यावेळी सावली एका रूममध्ये तिचं काम करत बसलेली असते. आणि जेव्हा बबलू तिला पाहतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याने 8 वर्षांपूर्वी सावलीसोबत जे काही क्षण घालवलेले असतात ते सगळे आठवतात. आणि जेव्हा सारंगने आणि तिलोत्तमाने मिळून सावलीला घराबाहेर काढलेलं असतं, तेव्हाच देखील त्याला सगळं काही आठवतं आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तितक्या तिकडे सावलीचं सुद्धा बबलूकडे लक्ष जातं आणि त्याला इतक्या वर्षांनंतर पाहून तिलाही खूप आनंद होतो. दोघेजण रडतच एकमेकांपुढे उभे राहतात. दोघे रडत असतात, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आणि मग त्यानंतर सावली विचारते की बबलू दादा, कसे आहात तुम्ही? तर बबलू रडतच म्हणतो, सावली वहिनी, मी ठीक आहे ग, पण तू इतकी वर्ष कुठे निघून गेली होती? तुला माहिती आहे का, आम्ही तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला, तुला एकदाही आमची आठवण आली नाही का ग? आणि त्यावेळी सावली म्हणते, बबलू दादा, आठवण तर मला दररोज यायची, पण कसं आहे ना, कधी कधी आपल्याला मनात असूनसुद्धा अनेक गोष्टी करता येत नाहीत. पण मला सांगा, तुम्ही कसे आहात? घरी सगळे कसे आहे? आणि त्यावेळी बबलू सांगतो की वहिनी, सगळं ठीक आहे. त्यानंतर सावली त्याला विचारते की मग काय बबलू दादा, लग्न वगैरे केलं की नाही? तर बबलू हसतच म्हणतो, नाही ना ग वहिनी, मला कोणी भेटलीच नाही, पण आता तू आली आहेस ना, मग आता तूच माझ्यासाठी एक छानशी मुलगी शोध. आणि त्यावर सावलीही आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग ते दोघेजण असेच गप्पा मारत बसतात. पण त्याचवेळी इकडे सारंग, ओवी आणि सुशीला त्या गुरुकुलमध्ये येत असतात आणि सावली नेमकी त्यांना खिडकीमधून पाहते आणि त्यांना पाहून हिचा चेहराच पडतो. आणि ही गोष्ट बबलूच्याही लक्षात येते. तो सुद्धा थोडा नाराज होतो. त्यानंतर मग सावली मुद्दाम हातामध्ये एक रजिस्टर घेऊन उभी राहते, जेणेकरून सारंगला वाटावं की ती खूप काम करते. थोड्याच वेळात सारंग, सुशीला आणि ओवी दरवाजात येऊन उभे राहतात. ओवी विचारते की सावली टीचर, मी आतमध्ये येऊ का? आणि त्यावेळी सावली हो म्हणते, पण ती रागातच सारंगकडे आणि सुशीलाकडे पाहत असते. त्यानंतर मग हे तिघेजण आतमध्ये येतात. त्यानंतर सावली ओवीला विचारते की काय गं ओवी, काय झालं? आणि त्यावेळी ओवी तिच्याकडे तो फॉर्म देत म्हणते की टीचर, मी माझ्या आईबाबांना घेऊन आले आहे, तुम्ही सांगितलं होतं ना की या फॉर्मवर त्यांची सही लागेल म्हणून. आणि त्यावर सावली फक्त मान डोलावत हो म्हणते आणि हळूच सारंगकडे आणि सुशीलाकडे पाहते. ते दोघेजण उगाचच हसत असतात, पण त्यामुळे सावलीला असं वाटतं की हे दोघे खूपच सुखात आहेत, आनंदात आहेत, आणि म्हणून तिला थोडंसं वाईट वाटतं. तितक्यात तिथे अभिरही येतो. ओवीला आणि सारंगला पाहून त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर मग सावली ओवीचा फॉर्म चेक करते आणि तिला म्हणते की या फॉर्मवर आता तुझ्या आईबाबांना सही करायला सांग. त्यावर तीही हो म्हणते आणि फॉर्म सारंगकडे देतो, पण या सारंगकडे नेमका पेन नसतो. मग सावलीच त्याला पेन देते आणि मग त्यानंतर सारंग आणि सुशीला एके ठिकाणी जाऊन बसतात आणि त्या फॉर्मवर ओवीचे आई वडील म्हणून सही करतात. पण त्यामुळे इकडे सावलीला मात्र खूप त्रास होत असतो आणि तिच्या नजरेतलं ते दुःख बबलूला मात्र बरोबर दिसतं. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सारंग तो फॉर्म पुन्हा सावलीकडे देतो आणि तिला म्हणू लागतो की माझी लेक मला आणि माझ्या बायकोला सोडून कधीच एवढ्या दिवस लांब गेलेली नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज पिकनिकमध्ये तिची नीट काळजी घ्या.
आणि त्यावेळी सावली हसून म्हणते की तुम्ही नका काळजी करू ओवीचे बाबा, मी ना अगदी तिच्या आईप्रमाणे तिची काळजी घेईल. आणि त्यावर सारंग फक्त मांडो लावत हो म्हणतो, पण तो थोडासा रागातच सावलीकडे पाहत असतो. आणि मग त्यानंतर ओवी आणि अबीर सावलीचा आणि सारंगचा हात हातात घेतात आणि सहलीला जायचं असं म्हणत नाचायला सुरुवात करतात. आणि त्यांचा तो डान्स पाहून, गाणं ऐकून सावली आणि सारंगही खुश होतात, हसतच त्यांच्याकडे पाहत असतात. आणि तेव्हा त्या चौघांना एकत्र पाहून इकडे बबलूला आणि सुशीला वहिनींना खूप आनंद होतो. बबलू म्हणत असतो की वहिनी बघा ना, हे चौघेजण किती आनंदात दिसत आहेत. तर सुशीला वहिनीही म्हणत असते की अगदी खरं आहे बबलू, या चौघांनी ना खरंच एकत्र यायला हवं. पण बघ ना, देवसुद्धा कसा आहे, जो माणूस दुसऱ्यांचे संसार जुळवतो, त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करतो, त्याच्या नशिबात मात्र संसाराचं सुख नाही. आणि त्यावर बबलूही खाली मान घालूनच हो म्हणतो. त्यानंतर मग त्या ठिकाणी एंट्री होते व्यंकटेशची आणि व्यंकटेशला पाहून सारंगचा चेहरा पडतो. पण सावली मात्र खुश होते, कारण तिला मुद्दाम सारंगच्या समोर तिचं व्यंकटेशवर किती प्रेम आहे किंवा त्यांचा किती सुखाचा संसार सुरू आहे हे दाखवायचं असतं. व्यंकटेश सावलीला सांगत असतो की हे बघ सावली, आता सहलीची सगळी तयारी झाली, मी बसची व्यवस्था केली, रिसॉर्ट बुक केले, आता आपल्याला ना परवा बरोबर 6 वाजता मुलांना इथे बोलवायचे. आणि त्यावेळी सावलीही हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती आणि व्यंकटेश सहलीविषयी चर्चा करत बसतात. आणि त्यावेळी सावली मुद्दाम व्यंकटेशच्या हाताला पकडते आणि त्यामुळे सारंगला वाईट वाटतं. तो त्या दोघांकडे मग त्यानंतर बघतही नाही. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की सावली ओवीला काही सूचना देते आणि पुन्हा एकदा सारंगला सांगते की तुम्ही तुमच्या मुलीची काही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईलच. आणि आता तर काय, माझ्यासोबत व्यंकटेशची सुद्धा आहेत, तेही तिची आणि इतर मुलांची काळजी घेतील. आणि ते ऐकून सारंग रागातच फक्त हो म्हणतो आणि मग ओवीला घेऊन गुरुकुलमधून बाहेर पडतो. त्यांच्या पाठोपाठ सुशीला वहिनी आणि बबलूही बाहेर पडतात. आणि तेव्हा मात्र सावली नाराज होते. तर व्यंकटेश गालातल्या गालात हसतच तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर मग पुढील सीन आपल्याला असा बघायला मिळतो की जगन्नाथजी त्यांच्या घरी असतात आणि तेव्हाच तिथे अमृता येते. अमृताला पाहून जगन्नाथजींना आनंद होतो आणि आश्चर्यही वाटतं. ते विचारतात, अमृता बाळा, अगं तू आणि इथे, ते सुद्धा इतक्या वर्षांनी. आणि तेव्हा अमृता म्हणते, हो जगन्नाथजी, कारण मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर ती आणि जगन्नाथजी बोलायला सुरुवात करतात. पहिल्यांदा तर अमृता असं म्हणते की जगन्नाथजी, ज्यावेळी सावली घर सोडून निघून गेली त्यावेळी माझी अवस्था तर खूप वाईट होती, पण मग त्यानंतर तुम्ही माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न का नाही केला? तुम्हाला माहिती आहे का, 7-8 महिने मी त्याच अवस्थेत होते. मग हळूहळू मी भानावर आले, पण नेमकं काय घडलं होतं हे मला अजूनही माहीत नाही आहे. मला आईंनी आणि सारंगने जेवढं काही सांगितलं तेवढंच मला माहिती आहे. पण त्या दिवशी जेव्हा सावली घरी परत आली ना, तेव्हा मला अनेक गोष्टी समजल्या. आणि त्यावेळी जगन्नाथजी म्हणतात की अमृता, खरं तर मला तुला येऊन भेटायचं होतं, पण त्यावेळी जे काही घडलं ना, त्यानंतर माझी पुन्हा तिथे येण्याची कधीच इच्छा झाली नाही. आणि मग त्यानंतर अलकाचं आजारपण वगैरे वाढत गेलं आणि मग हळूहळू सगळंच काही संपून गेलं. आणि ते ऐकून अमृतालाही वाईट वाटतं. पण मग त्यानंतर ती जगन्नाथजींना म्हणू लागते की जगन्नाथजी, सावलीचा आणि सारंगचा सुखाचा संसार सुरू होता, पण माझ्यामुळे त्यांच्या या संसाराला दृष्ट लागली. त्या अपघातामध्ये सावलीची काहीच चूक नव्हती, माझं बाळ गेलं यामध्ये तिचा काहीच हात नव्हता, तो फक्त एक निव्वळ अपघात होता. आणि त्यावेळी जर मी खरंच भानावर असते ना, तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता ना, मला त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणायचं आहे आणि त्याचसाठी मला तुमची मदत हवी आहे. परंतु हा जगन्नाथ सावलीच्या वचनात अडकलेला असतो आणि म्हणून तो अमृताला असं सांगतो की हे बघ, आता त्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे झालेत, आपण कितीही प्रयत्न केला ना तरी ते काही एकत्र येणार नाही, त्यामुळे तू या सगळ्यापासून प्लीज लांब राहा. आणि हे बघ, स्वतःला दोष देऊ नको, कारण जे काही घडलं ते नियतीच्या मनात होतं म्हणून घडलं, यात तुझा काही दोष नाही. परंतु अमृता रडतच म्हणते, नाही जगन्नाथजी, या सगळ्यामध्ये माझाच दोष आहे आणि म्हणूनच मला त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणायचं आहे. आणि त्यावेळी जगन्नाथजी म्हणतात की हे बघ, त्यांनी एकत्र यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे, पण आपण खरंच काही करू शकत नाही. कारण मी जेव्हा त्यांची पत्रिका पाहिली ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या नक्षत्रांची, ग्रहांची खूप गुंतागुंत झाली. हे बघ, थोडा वेळ जाऊ दे, आपोआप सगळं ठीक होईल. आणि त्यावेळी अमृता म्हणते की ठीक आहे, मी आता काहीच करत नाही, पण मला फक्त इतकंच सांगा की सावलीचं जर सारंगवर इतकं प्रेम आहे तर मग तिने त्या दुसऱ्या माणसासोबत लग्न का केलं? आणि त्यावेळी जगन्नाथजी म्हणतात की अमृता, खरं तर या पाठीमागचं कारण मी तुला सांगितलं असतं, पण मी ना तिच्या वचनात अडकलोय, त्यामुळे मी आता तुला काहीच सांगू शकत नाही. फक्त इतकंच म्हणेल की आता शांत राहा, सगळं ठीक होईल. आणि त्यावरती बिचारी अमृता फक्त हो म्हणते.
त्यानंतर मग घरी आपल्याला असं बघायला मिळतं की सावलीने ग्रुपवर मुलांनी पिकनिकसाठी येताना काय काय साहित्य आणावं याची एक लिस्ट टाकलेली असते आणि ओवी बबलू तीच सारंगला वाचून दाखवत असतात. ओवी तर खूप एक्सायटेड असते आणि सारंगला म्हणत असते की बाबा चल ना, आपल्याकडे जे नाही आहे ते आपण आत्ताच विकत घेऊयात. पण सारंग म्हणतो की आहे ना गं उद्याचा दिवस, आपण उद्या जाऊ. पण ओवी म्हणते नाही, मी ना अमृता काकूसोबत जाते आणि ती धावतच बाहेर जायला निघते. पण मग त्यानंतर बबलू सारंगसोबत सावलीविषयी बोलायला सुरुवात करतो. तो सारंगला जाब विचारत असतो की तू सावली वहिनीशी खोटं का बोलला, तिला असं का सांगितलं की तुझं लग्न झाले. दुसरीकडे अमृताला शोधता शोधता ओवी त्या मोनिकाला जाऊन धडकते आणि त्यामुळे मोनिका खूप चिडते. ती नेहमीप्रमाणे ओवीशी वाईट वागायला सुरुवात करते, पण तितक्यात अमृता तिथे येते आणि ती या मोनिकाला अडवते. आणि आता कुठेही मोनिका थोडी का होईना पण अमृताला घाबरत असते. त्यातच तिला हेही समजतं की सारंग तर घरातच आहे आणि म्हणूनच मग ती ओवी किंवा अमृताला काही न बोलता पटकन तिच्या रूममध्ये निघून जाते. दुसरीकडे बबलू सारंगला विचारत असतो की सांगणार आहे दादा, तू सावली वहिनीशी खोटं का बोलला, तिला असं का सांगितलं की सुशीला वहिनी तुझी बायको आहे, ओवीची आई आहे. अरे या सगळ्याचा तिच्या मनावर काय परिणाम होईल तुला माहिती आहे का, की मुद्दाम करतोयस तू हे सगळं तिला त्रास द्यायला. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की अरे बबलू काय बोलतोयस तू, मी खरंच हे सगळं मुद्दाम करेल का, तेही सावलीला त्रास द्यायला. मी हे जे काही करतोय ना ते तिच्याच भल्यासाठी. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.